and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 22. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. Shut your eyes. Open your eyes. Stand up. Sit down. This pencil is big. This pencil is small. My school bag is wet. My book is not wet. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज मी काही आदेश देईन तसं तुम्ही करायचंय. याआधी तुम्ही शट द डोअर, ओपन द डोअर हे शिकलात. मग शट युअर आईज म्हणजे काय असेल? आईज म्हणजे डोळे. शट युअर आईज. तसं करा सर्वजण. शट युअर आईज. सर्वांनी डोळे बंद केले का? गुड. आता डोळे उघडा हे कसं म्हणाल इंग्रजीत? सगळे मिळून इंग्रजीत म्हणा, डोळे उघडा. ओपन युअर आईज असं म्हणालात. मग उघडले का डोळे? गुड. आता मी काय करायला सांगणार आहे हे तुम्हाला सर्वांना नक्की कळेल. नीट ऐका आणि मी सांगीन तसं करा. स्टँड अप. उभे राहिलात? गुड. आता सिट डाऊन. खाली बसलात? शाब्बास. पुन्हा एकदा सर्वजण करा. स्टँड अप. सिट डाऊन. गुड. आता दुसऱ्या प्रकारचा सराव करूया. तुम्ही ही वाक्य नीट ऐका. माय स्कूल बॅग इज वेट. माय स्कूल बॅग इज नॉट वेट. ऐकलत? वेट म्हणजे ओलं, नॉट वेट म्हणजे ओलं नाही. आपण नॉट हा शब्द वापरून विरुद्ध अर्थाचं वाक्य करू शकतो. तुम्हीही असं करा. मी एकेका मुलाला एक एक वाक्य देईन. त्यांनी त्या वाक्यात नॉट हा शब्द घालून त्याचा अर्थ बदलायचा. घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. तयार? हे वाक्य ऐक. तनू लहान आहे. तनू इज स्मॉल. तू म्हण इंग्रजीत. तनू लहान नाही
असं इंग्रजीत म्हणायचंय. तनू इज नॉट स्मॉल. म्हणालीस बरोबर? गुड. आता दुसरं कोणतरी. एक मूल तयार. हे वाक्य ऐक. शरद दादा इज बिग. शरद दादा मोठा आहे. मग शरद दादा मोठा नाही हे कसं म्हणशील? शरद दादा इज नॉट बिग. दुसरं मूल तयार. शर्ट ओला आहे. हे वाक्य मी इंग्रजीत म्हणीन. तू ह्या वाक्यात नॉट घालून विरोधी अर्थाचं वाक्य कर. शर्ट ओला नाही असं इंग्रजीत म्हण. ओके. वाक्य आहे द शर्ट इज वेट. The shirt is not wet. Good. पाठ झाल्यावर तुम्ही सराव करालच. पण आता आधी एक गोष्ट ऐका. हॅलो दोस्तांनो, मी गमत्या. आता तुम्ही काही गंमत ऐकणार आहात. यातलं मराठी तुम्हाला कळेलच, पण इंग्रजी ऐकून समजतंय का ते बघा. अहो, असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का. आणि हो, हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना, त्यात अधूनमधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन. अजय, आय एम रिअली सरप्राइज्ड. खरंच, नुसता हात लावून तुला वस्तू कशा ओळखता येतात? इट इज क्वाईट इझी. कसं शक्य आहे? अगं, मला डोळे नसताना जमतं. तुला काय अवघड आहे? विल यू टीच मी? बरं, डोळे बंद कर. टेक दिस अँड टेल मी व्हॉट इट इज. ओ, दिस इज अ कप. कॅन यू टेल मी याच्यात चहा आहे का? नो. आय विल गिव्ह यू सम. ओपन युअर आईज अँड ड्रिंक दिस टी. मी बनवलंय. अजय, एका जागेवर बसून ठीक आहे, पण चालणं, डबे शोधणं, पाणी गरम की गार आहे हे बघणं किती अवघड आहे. वीणा, if you really want to know, when you go home, try to find things with your eyes shut. Okay, I really want to know how you manage. I will go now. उद्या मला सांग, डोळे बंद करून घरात वावरताना कसं वाटलं. ओके, बाय बाय. बाय. हां, घरी तर आले. आता डोळ्याला रुमाल बांधून अजयसारखं वावरता येतं का ते पाहूया. वीणाताई, तू हे काय करतेस? डोळ्याला रुमाल बांधून तू काय चाच पडतेस? विवेक, अजयसारखे डोळे नाही आहेत असं समजून घरात कसं वावरता येईल ते मी बघतेय. नाव लेट मी वॉश माय हँड्स. द टॅप इज टू द लेफ्ट. गो अहेड. What sound is this? Is it our tap leaking? नळातून पाणी गळतंय का? येस, आय थिंक सो. Vivek, see, because I have my eyes shut, I can hear tiny sounds like a tap dripping. ताई, Oh, what is this? This must be a bucket. ताई, I was just saying, go slow, there is a bucket.
पण मी सांगायच्या आधीच तू बादलीवर आदळलीस. Okay, okay. Where is the soap? Here it is. To your right. This is not soap. This is a toothbrush. This toothbrush is so small. This is our little sister's toothbrush. ताई, that is my toothbrush. Okay, okay. I know it. I was just fooling. Vivek, now let's go to the kitchen. हे आलं आपलं स्वयंपाकघर. I will drink some water. ताई, गुड. तू पाडापाडी न करता ग्लास घेतलास हं? तशी आहेच मी हुशार. ताई, the water is overflowing. Close the tap. Oh, the glass is full. Okay, okay. Now, let's eat something. आता काहीतरी खाऊया. चिवडा खाऊया. चल. Yes, but I will take the plates and spoons. Here they are. ताई, मी चिवड्याचा डबा काढू? No, no, I will do that. ताई, तू पडलीस ना तर आई ओरडेल हा. No, you keep quiet. I will do it. Oh, it's a big mess. काय झालं? काय झालं? साखरेचा आणि चिवड्याचा डबा पडला आणि दोन्ही एकत्र झाले. बाप रे! आता आई ओरडेल. Wait, wait. I will get down. ताई, ताई, I was just going to say, first open your eyes. डोळ्यावरचा तो रुमाल काढ. So sorry. आता काय उपयोग? Vivek, please help me. We will clear up everything before I comes. हा पसारा बघून ती रागवेल ना. ताई, डोंट वरी. वी विल टेल हर. अजय सारखं ज्यांना दिसत नाही त्यांना घरात काम करताना कसं वाटत असेल हे तू आज बघत होतीस. खरंच हाऊ डिफिकल्ट इट इज. सांगूया आईला. चल. दिसत नसताना सुद्धा अजय किती व्यवस्थित सगळी कामं करतो, नाही? आता पुढची 15 मिनिटं टीचर इतर मुलांचा सराव घेतील. आधी इंग्रजीत आदेश देणे, त्याप्रमाणे कृती करणे आणि मग नॉट शब्द वापरून वेगवेगळी विरोधी अर्थाची वाक्य तयार करणे याचा सराव करा. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात